नमस्कार मंडळी, मी दीपा किचन विथ दीपामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण मस्तपैकी हॉटेल स्टाईल कुरकुरीत खमंग आणि टम्म फुगणारी बटाटी भजी कशी करायची हे पाहणार आहोत। बटाट्याची भजी बनवताना बेसनाचं पीठ बटाट्याला व्यवस्थित लागत नाही अशा तक्रारी असतात। भजी बनवण्याची योग्य पद्धत वापरली तर छान कुरकुरीत खमंग भजी तयार होऊ शकतात। तर सर्वात अगोदर ही बटाटा भजी करण्यासाठी इथे 3 मध्यम आकाराचे मी बटाटे घेतलेले आहेत। त्यांची साल काढून हे मी पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आहेत। आता एक एक बटाटे घेऊन अशा प्रकारे या बटाट्याचे काप करून घ्यायचे आहेत। जास्त जाड देखील आणि जास्त पातळ देखील याचे काप करून घ्यायचे नाहीत। साधारण या बटाट्याचे मध्यम आकाराचे काप करून घ्यायचे आहेत आणि सारख्याच पद्धतीने सर्व बटाट्यांचे सारख्याच आकाराचे काप तयार करून घ्यायचे। आणि सर्व बटाट्यांचे काप तयार करून झाल्यानंतर हे काप पाण्यामध्ये टाकून ठेवायचे, जेणेकरून हे काप काळे पडणार नाहीत। तोपर्यंत आपण इकडे भजीसाठी पीठ तयार करून घेऊयात। आता हे भजीचं पीठ तयार करण्यासाठी सारख्याच वाटीने इथे मी 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ मी चाळून घेतलेलं नाही। आणि 1 चमचा इथे मी जिरे घेतलेले आहेत। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे ओवा देखील टाकू शकता, पण या भजीमध्ये मी आज ओवा वापरणार नाही। तर पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा जिरे घेतलेले आहेत आणि सारख्याच चमच्याने 2 चमचे इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे। आता हे मला थोडीशी भजी चटपटीत करायचे होते, त्यासाठी इथे मी लाल तिखटाचं प्रमाण थोडंसं शिल्लकच ठेवलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे। आणि ही भजी खूप वेळापर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी आणि कुरकुरीत होण्यासाठी इथे मी पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। ही भजी बनवायला जास्त काही वेळ लागत नाही आणि जास्त काही साहित्य लागत नाही। कमी वेळेत घाईच्या वेळेत तुम्ही झटकीपट हॉटेल स्टाईल कुरकुरीत टम्म फुगणारी ही बटाटी भजी बनवू शकता। आता यामध्ये बेकिंग सोडा किंवा खायचा सोडा टाकायच्या अगोदर यामध्ये आपण ही कोल्ड जिन्नस अगोदर एकत्र करून घेऊयात आणि नंतर यामध्ये अर्धा चमचा इथे मी खायचा सोडा टाकलेला आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे बेकिंग पावडर देखील यामध्ये टाकू शकता। आता हा खायचा सोडा देखील यामध्ये चांगला मिक्स करून घेतलेला आहे। आता सारख्याच वाटीने इथे मी 1 वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे, पण शक्यतो एकदाच हे पाणी यामध्ये टाकायचं नाही तर यामध्ये गुठळ्या होऊ शकतात। थोडं थोडं करून पाणी यामध्ये टाकायचं आणि हे पीठ मस्तपैकी असं एकजीव करून घ्यायचं। पीठ मिक्स करताना म्हणजेच हे भजीसाठी पीठ तयार करताना जास्त पातळ किंवा जास्त घट्ट देखील तयार करून घ्यायचं नाही। आता टाकलेलं पाणी पुरेसं नाही, त्यासाठी उरलेलं पाणी देखील यामध्ये टाकून दिलेलं आहे। आता हे पीठ तयार करण्यासाठी पाण्याचं प्रमाण किती लागलं हे नंतर मी तुम्हाला सांगते। आता हे भजीसाठीचं पीठ तयार झालेलं आहे, तर मला इथे साधारण 1.5 ते 1.25 वाटी पाणी लागलेलं आहे। आता ही भजी बनवण्यासाठी आपलं पीठ तयार आहे, तर चला आता लगेचच भजी तळून घेऊयात। तर त्यासाठी गॅसवर एका कढईमध्ये तेल मध्यम असं गरम करून घेतलेलं आहे आणि जे बटाट्याचे काप आपण पाण्यामध्ये टाकून ठेवलेले होते ते या भजीच्या पिठामध्ये घोळवायच्या अगोदर या बटाट्याच्या कापाचं पाणी चांगलं निथळून घ्यायचं, जेणेकरून हे मिश्रण अजूनच पातळ होणार नाही। जेणेकरून काय होतं, या कापांना हे पीठ व्यवस्थित लागलं जातं। पण जे भजीसाठी पीठ तयार करतो ना, ते पीठ जास्त पातळही नसावं आणि जास्त घट्ट देखील नसावं, नाहीतर ते पीठ या बटाट्याच्या कापांना लागलं जात नाही आणि भजी व्यवस्थित तयार होत नाहीत। आता हे बटाट्याचे काप या तेलामध्ये सोडल्यानंतर तुम्ही पाहू शकता ही लगेच वरती तरंगून आलेली आहेत। ही भजी तळताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। जी तेलामध्ये सोडताच तुम्ही पाहू शकता टम्म अशी फुगलेली आहेत आणि लगेच टाकताच वरती तरंगून आलेली आहेत। सारख्याच पद्धतीने उर्वरित मिश्रणाची भजी तेलामध्ये सोडून घ्यायची आणि काही वेळाने या तेलावरचे हलकेसे बुडबुडे कमी झाले आणि भजी मस्त अशी वरती तरंगली की लगेचच यांची बाजू खाली वरती करून मस्तपैकी गोल्डन ब्राऊन रंगावर ही सर्व भजी तळून घ्यायची। तर तुम्ही पाहू शकता पहिल्या आकारापेक्षा ही बटाटी टम्म अशी फुगलेली आहेत आणि ही भजी पाहताच समजत आहेत की ही कितीच जाळीदार अशी बनलेली आहेत। आता भजी आपली तयार झालेली आहेत आणि मस्तपैकी यांना गोल्डन ब्राऊन असा रंग आलेला आहे आणि या आवाजावरून तर तुम्हाला समजतच असेल की ही भजी कितीच कुरकुरीत अशी तयार झालेली आहेत। आता यांचं तेल चांगलं निथळून घ्यायचं आणि एका पेपरवर किंवा एखाद्या प्लेटवर काढून घ्यायची आणि सारख्याच पद्धतीने सर्व भजी तळून घ्यायची। बटाटा भजी बनवायला जास्त काही साहित्य लागत नाही, खूपच कमी साहित्यामध्ये आणि खूपच कमी वेळेमध्ये आपण ही बटाटा भजी बनवू शकतो। हे तेलामध्ये टाकल्यावर तुम्ही पाहू शकता लगेच वरती तरंगून आलेले आहेत, म्हणजे समजत आहेत की ही किती टम्म अशी फुगलेली आहेत आणि कुरकुरीत अशी तयार झालेली आहेत। आता सारख्याच पद्धतीने उर्वरित भजी सोनेरी रंगावर चांगली तळून घ्यायची।
तर पहा, दुसरी बॅच देखील आपली रेडी झालेली आहेत। ही भजी देखील खूपच टम्म अशी फुगलेली आहेत। खूपच कुरकुरीत आणि जाळीदार ही भजी तयार झालेली आहेत। मस्तपैकी ही गरमागरम भजी पडत्या पावसात गरमागरम चहासोबत ही भजी सर्व करायची। खूप वेळेपर्यंत ही भजी खूपच कुरकुरीत अशी राहतात, अजिबात नरम पडत नाहीत। तर ही भजी तुम्ही जवळून पहा, खूपच फुगलेली आणि अतिशय जाळीदार तयार झालेली आहेत। तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, मला आशा आहे। जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। तर भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छानशा रेसिपीसोबत।